अहो मॅडम, झालं काय? टेम्पो उघडा. अहो मॅडम, डिलिव्हरी द्यायची आहे, उशीर होईल. एक मिनिट कंटिन्यू करा. हॅलो. हॅलो हा सर. मारुती, तू मला म्हणाला होतास की लीला मॅडमनी टेम्पोला कट मारलाय. आता कुठे आहे? सर, लीला मॅडमनी ना टेम्पो थांबवलाय. चला चला चला. अहो मॅडम, ऐका तरी. मला काही माहित नाही, आधी अहो टेम्पो उघडा. मॅडम, अहो काय नाहीये, खरंच काय काही नाहीये ना, मग मला बघू दे. उघडा अहो मॅडम, उघडा अहो. उघडा. नाही, मला काही माहिती, आधी उघडा. उघडताय ना? अहो मॅडम, माझी नोकरी जाईल, जाऊन दे ना. आता टेम्पो नाही उघडलात ना तर नक्की नोकरी जाईल. खूप महत्वाचा आहे का फोन? नाही नाही. मग हा. उघडा लगेच. खाली उतरा. अहो मॅडम, तुम्ही आणि इथे नक्की काय आहे याच्यात? मगाशीच सांगितलं ना, एजे सरांकडून आश्रमासाठी फूड डोनेशन होतं ना, त्याचेच पार्सल आहेत. तेवढंच आहे? हो मॅडम. मी बघते. अहो मॅडम. हॅलो मारुती, सर, बहुतेक आहे ना लीला मॅडम टेम्पो मध्ये चढतायत वाटतं. लीला टेम्पोच्या ती का जातीये? सर, एक प्रॉब्लेम झालाय सर. आता काय? सर, माझ्या ना फोनची बॅटरी गेली आहे. कधी बंद पडू शकतो. ओह गॉड. हॅलो मारुती. The number you are trying to call is currently not reachable. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद. मीच जायला हवं होतं. ही मीटिंग रिस्केड्यूल करता आली असती मला. त्यांनी ते कुठे आहेत त्याचा पण ऍड्रेस नाही सांगितला. काय चाललंय तिकडे? जाऊ का मॅडमच्या मदतीला? पण नको. एजे सरांनी मला लक्ष ठेवायला सांगितलंय. मी गेलो आणि मॅडमला सगळं कळालं तर नको. एजे सरांनी सांगितलं ना, जे काम दिले लक्ष ठेवायचं, लक्ष ठेवायचं. सर, लंच टाइम, जेवण रेडी आहे. मी प्लेट वाढू? नॉट नाव विश्वास. कोणीतरी लीला मॅडम साठी जेवायचं थांबलंय वाटतं. इथे कोणीही लीला मॅडम साठी जेवायला थांबलेलं नाहीये. ऑफिस मधली मोठी लोक प्रचंड बिझी असतात, त्यांना भरपूर कामं असतात. मी डबा नंतर आणतो.
गाडीत फोन चार्ज करताय तो मारुती. चार्जर नेलायस का नाही? वहिनी वहिनी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. वहिनी मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. सरू थांब, मला आधी सांगू दे. हा पण मला सांगू देत ना वहिनी, खूप महत्वाचं आहे. सरू माझी गोष्ट जास्त महत्वाची. पण माझी खूप 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 जास्त महत्वाची. सरू मी मोठी आहे ना. नाही पण मला अरे थांबा दोघी जणी. लीलाने एजंटचं ऑफिस जॉईन केलंय. अय्या वहिनी तुम्हाला कसं कळलं? मला आता प्रमोद बोलले म्हणून कळलं. मला पण विराज कडून कळलं. वहिनी ही लीला ना डॅन्ड्रफ सारखी जातच नाहीये किती केल्या. वहिनी लीलाने ऑफिस जॉईन केलंय आणि दुर्गा वहिनीने काहीच रिॲक्ट नाही केलं. त्यापेक्षा ना एजंटनी लीलाला काय काम दिलं असेल याचा विचार करूया. हा विचार तर केला पाहिजे. वहिनी एजंटने लीलाला तिची पर्सनल केबिन तर दिली नसेल. नाही ग सरू, तुला आठवतंय का लास्ट टाइम एजंटनी लीलाला साधं वेटरचं काम दिलं होतं. हा नाही नाही वहिनी, पण आता ना गोष्ट खूप वेगळी आहे. तुम्हाला आठवतं ना विश्वरूपचा फोन आला होता, काय तर म्हणे लीला मॅडमने डब्बा घेऊन या. मला तर वाटतं विश्वरूप आता एजंटचा नाही लीलाचा पीए. म्हणजे एजंटची केबिन ही लीलाची केबिन, एजंटची गाडी ती लीलाची गाडी. एजंटचा बिझनेस तर लीलाचा बिझनेस. नाही 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 असं नाही व्हायला पाहिजे वहिनी. म्हणजे बघा ना आपण एवढा विचार करतोय आणि ही श्रीमंतीची मज्जा लुटतीये. हे म्हणजे असं झालं ना मी नाही त्यातली आणि काना मागून आली आणि तिखट झाली. सरू बरोबरच तर बोलले. बहुतेक वहिनींना म्हण कळाली नाही माझी. पण ही काय हे काय? ही पार्सल्स आश्रमात चालली होती ना डिलिव्हरीसाठी. हा लोगो कोणाचा आहे? मॅडम आता खरं खरं सांगा. ही सगळी पार्सल्स एजंटच्या हॉटेलमध्ये आहेत आणि मग टेम्पो निघाल्यावर रस्त्यात तुम्ही टेम्पोच्या आत हे सगळे लोगोज बदललेत, हो ना? मी फोन घेऊन येते, इकडनं हलू नका. हॅलो, कुठे आहे तू? मी कामात आहे. तू काय करतेस त्याने विचारलं, तू कुठेच विचारलंय? एजे अहो मी बाहेर आहे जरा. लीला डोंट टेल मी, तू अजून काहीतरी गोंधळ घातलायस. हे बघ तुला एकदम बरं नाहीये. हो इथे नाही, मी तर इथे उलट. लीला मला काही ऐकायचं नाहीये. तू जिथे कुठे असशील ना तिथून लगेच इथे ऑफिसला ये. हे बघ तू जेवढं काम केलंयस माझ्यासाठी इनफ आहे. परत ये लवकर. सर ऐकता का माझं? तुम्ही जेवून घेता का? तुमची भुकेने आणि लीला मॅडममुळे चिडचिड होते. माझी चिडचिड नाही झाली विश्वा. कारण तुमचं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि प्रेमाच्या माणसांवरच तर चिडतो आपण. खरंच प्रेम म्हणाला विश्वा की मला भास झाला. बोरकर, तुम्ही का? ओ बोरकर पळताय का? बोरकर थांबा.
बोरकर उठा उठा उठा. अहो मॅडम काय करताय? अहो माझी काहीच चूक नाही याच्यामध्ये. अहो मला माफ करा. काही चूक नाहीये ना, मग का पळत होता? आणि मुळात बोरकर तुम्ही अकाउंटंट आहात, मग टेम्पो मध्ये काय करताय? सांगा, हे काय चाललंय? बोरकर, मी काहीतरी विचारतेय, उत्तर द्या. बोरकर, तुम्हाला माहितीये ना मी कोण आहे? मी लीला अभिराम जहागीरदार आहे, इथली क्वालिटी अशुरन्स मॅनेजर. अहो मॅडम, अहो मी खरं सांगतो, यात माझी खरंच काही चुकी नाही. ते टेम्पोमध्ये अहो प्लीज ऐका ना. अहो एकदा माफ करा. अहो माझं लहान पोर येतो. अहो अहो सॉरी ना मॅडम. हे घ्या, माझी स्कूटर घ्यायची आणि ऑफिसला पोचायचं. हा, त्या टेम्पोचं काय करायचं ना ते मी बघते आता. आणि हो बोरकर, आता परत पळून जायचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवायचं. गाडी काढ. अहो नाही बोलू शकत मी आता, काहीच सांगू शकत नाही. अहो आता अक्कल आहे का तुम्हाला? इथे 1500 पॅकेजचे पैसे घेऊन ठेवलेत आणि ऑर्डर डिलिव्हर करायला इतका वेळ घेताय? ह्यांना सांगायचं रस्ता चुकला, पोचायला वेळ लागेल. कळलं? मी रस्ता चुकलोय. पोचायला उशीर होईल. कुठे यायचं आहे? काय रे, तू डोक्यावर पडलास का? इतके महिने डिलिव्हरी करतोयस आणि आज विचारतोय कुठे यायचंय ते? माज आलाय का तुला? कोण बोलताय? चला गाडी काढा. अहो पण मॅडम. काय तुम्ही काढताय की मी काढू? हो काढतो. आणि तुम्ही दोघं थेट ऑफिसला पोचायचं, मध्ये कुठेही थांबायचं नाही. ठीक आहे मॅडम. सर, अहो मगासपासून तिसऱ्यांदा जेवण गरम केलंय. मी काय म्हणतो, लीला मॅडम साठी मी थांबतो, पण तुम्ही जेवून घ्या ना. नाही, कसं आहे, मनस्वास्थ्यासाठी ते गरजेचं आहे. एजे जेवतील, पण माझ्या बरोबर. बरं झालं लीला मॅडम तुम्ही आलात, नाही तर आता माझं काही खरं नव्हतं. या जेवायला बसा. या ना सर, या 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 या. हे कसलं पार्सल आणले? ते सांगते ना मी, आधी आपण जेवूया. मला भूक नाहीये. लोकांना सेन्सच नसतो. एक तर आपण ऍक्सिडेंट मधनं बरं झालोय आणि 2 व्हीलरवर इथे तिथे फिरायचं. काय नॉनसेन्स आहे हा. म्हणून म्हणत होतो, मनस्वास्थ्यासाठी जेवण गरजेचं आहे. लीला मॅडम, अहो एजे सर तुमच्यासाठी जेवायचे थांबलेत. एजे माझ्यासाठी जेवायचे थांबल्यात? असं काही नाही. नाही, एजे सर खोटं बोलतायत. ते तुमच्यासाठी थांबलेत. मगासपासून माझ्यावरती चिडचिड करतायत आणि म्हणतायत मला भूक नाही म्हणून. बरं, मग आता एक काम करूया. मी काहीतरी आणलंय बाहेर ना, ते खाऊन बघा. मला बाहेरचं जेवायचं नाहीये. घरना डब्बा आलेला आहे, त्यातनंच खायचं. हे सगळं जेवण फुकट जातं. आणि एजे प्लीज, एक घास प्लीज. मी सांगितलं ना, मला खायचं नाही. प्लीज.
नंदेश्वर. तर जे माझ्या मनात आहे तेच तुमच्या मनात आहे का हो? मला माहिती तुम्ही कसला विचार करताय. त्या बॉक्सवरचा लोगो बघा. आत्ताच्या आत्ता मला पूर्ण स्टाफ इथे माझ्या कॅबिन मध्ये हवं. राईट नाव. हो सर. हो. लीला मॅडम, माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली. मला आत्ताच एक इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की आपल्या कंपनीत एक मोठा स्कॅम चालू आहे आणि तेही चॅरिटीच्या जेवणासंबंधित. तुमच्यापैकी कोणालाही काही सांगायचं असेल तर तुम्ही मला आत्ता सांगू शकता. हीच ती वेळ आहे. अहो मी खरंच काही केलेलं नाही. प्लीज मला याच्यातून सोडा. अहो मला या नोकरीची खरंच खूप गरज आहे. हो मग मला खरं खरं सांगा, हे सगळं काय आहे, हे कोणी केलंय. नाहीतर मग एजेंना खरं सांगण्या वाचून माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही. ठीक आहे, मी सांगते मग एजेंना सगळं. मॅडम सांग तुम्ही. सगळं खरं सांगतो. सांगताय ना? प्रमोद सर आणि विराज सर. हो मॅडम. तुम्हाला कळतंय ना तुम्ही कोणाकडे बोट दाखवताय ते? हे शक्य नाहीये. मॅडम खरं सांगते, प्रमोद सर आणि विराज सरांनी सांगितलं हे करायला. हे बघा, हे इन्व्हॉइसवर त्यांच्या सह्या. तुम्ही जर खोटं बोलत असाल ना, थँक्यू. अरे लीला, विराज सर, प्रमोद सर, मला सांगा, हे सह्या तुमच्या आहेत? हो आमच्याच आहेत. का, काय झालं?